अरे बोललो कसो आणि सांगेले गावचं गिरोबा पावलं कसो संपूर्ण जे अस्तित्व आहे ना सध्या इथे तीर्थामध्ये तर मंडळी मी यंदा पण गिरोबा उत्सव केलाय आणि आज सिंधुदुर्ग व्लॉगर्स भेटलेले आहेत आपणाक। नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले। तर गिरोबा उत्सवचो ह्यो दुसरो भाग हा, जर तुम्ही पहिलो भाग बघूक नसलाय तर तो भाग पहिलो बघा आणि त्यानंतर मग ह्यो दुसरो भाग बघा, तरच तुमका कार्यक्रम नक्की काय असता ह्या सगळं काय कळतला। तर आजच्या भागामध्ये आपण या बघतलो की तालुक्यातील कुशल कारागिरांका बोलून मग त्या फणसाच्या झाडाक योग्य असो आकार दिलो जाता आणि त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर मग तरुण मुलं असतात तर ती सगळे जण खांदो देतात त्या देवाक आणि खांद्यावरती उचलून मग तो गिरिजनाथ मंदिराकडे घेऊन जातात वाजत गाजत आणि हर महादेवचो जयघोष करत घेऊन जात असतात आणि इतर जी लोक असतात तर ती देवावरती पुष्पार्पण करीत असतात आणि सुवासिनी स्त्रिया असतात तर ती देवाची आरती करतात आणि त्यानंतर मग मंदिराकडे पोहोचल्यानंतर नवीन गिरोबा देव पूजलो जाता, म्हणजेच उभो केलो जाता आंबे वगैरे बांधून त्या झाडाक आणि त्यानंतर मग जो जुनो गिरोबा देव असतात तो काढल्यानंतर मग तो दुसरीकडे ठेवलो जाता, एक कंपाऊंड सारखा केलेला, तर त्याच्यामध्ये जुने देव ठेवले जातात आणि दरवर्षी गिरोबा देवाची पुन्हा प्राण प्रतिष्ठापना होता। अर्थातच दरवर्षी नवीन मूर्ती बनवली जाता फणसाच्या झाडापासून बनवलेली आणि जुनी जी मूर्ती असतात तर ती एका ठिकाणी एकावर एक करून ठेवली जातात आणि आधी पण त्या गिरोबांच्या मूर्तींची काउंट 21च असता आणि त्यानंतर मग यंदाचा जो म्हणजे जुनो जो गिरोबा देव असतात तर तो ठेवल्यानंतर पण 21च असता। ह्या एक देवाचा अद्भुत मानूक आहे आपण।
अस्तित्व सध्या हे तीर्थ आहे मेन म्हणजे संपूर्ण जे अस्तित्व आहे ना सध्या इथे तीर्थामध्ये आहे. आणि हे तीर्थ पहिला तिथे घेऊन श्वास बोलतो आपण त्याला, श्वास घेऊन आपण तिथे हे करतो चढवतो बरोबर का. आणि ती चढवल्यानंतर आहे ना पुन्हा ह्या देवामध्ये आपण ती काय करतो अर्पण करतो. आणि आता तो आता देवत्व आलं आहे, आता देऊन पुन्हा तिथे ते उभं करणार. त्याच्यानंतर आता राहिलेली सर्व श्वास असते, श्वास म्हणजे अक्षता जी असते ही सगळी अक्षता आहे ना तर ती पूर्णपणे देवाला आपण हे करतो श्वास म्हणून ती चढवतो. आणि ती वर्षावर आहे ना. हां ती वर्ष म्हणजे ते देवत्व आलं काय पुढच्या वर्षापर्यंत देवत्व आलं त्याच्यामध्ये असं आहे. मेन तीर्थ हे आहे. तर मंडळी आता आपण श्री गिरिजनाथ मंदिरकडे पोहोचलो. आता जी तुमका गिरोबा देवाची मूर्ती दिसता तर ती गेल्या वर्षी प्रतिष्ठापना केलेली आहे, म्हणजेच जुनी मूर्ती आहे. आणि आता नवीन मूर्ती घेऊन येलेली आहेत. आणि आता थोड्याच वेळात जुनी मूर्ती काढली जातली आणि त्यानंतर मग नवीन मूर्ती घालतली आहेत. गिरोबा देवाच्या नवीन मूर्तीक आता आंब्याची पानं बांधतात आणि त्यानंतर मग हे नेमात घालतली आहेत. नवीन मूर्ती उभी केल्यानंतर जुनी मूर्ती वाजत गाजत त्या ठिकाणी घेऊन जातात ज्या ठिकाणी जुन्या मूर्ती ठेवल्या जातात. दरवर्षी जी गिरोबा देवाची जुनी मूर्ती असते तर ती या ठिकाणी ठेवली जातात एकावर एक करून. आणि थोड्याच वेळापूर्वी मी या गिरोबा देवांच्या मूर्त्या मोजलेल्या आहेत तर तेव्हा 21च होत्या आणि ही ठेवल्यानंतर पण आपण मोजलं तर 21च असतात. आणि ह्या एक देवाचा अद्भुत
आता श्री गिरोबा देवाच्या नवीन मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि आता मानकरी देवाक शास लायतले, अर्थातच अक्षता लायतले आणि त्यानंतर मग देवाची पूजा करतले आणि नंतर मग गावकरी मंडळी देवाक गारानं घालतले. आता मानकऱ्यांचं नाव तर मंडळी मी यंदा पण गिरोबा उत्सव केलाय आणि आज सिंधुदुर्ग व्लॉगर्स भेटलेले आहेत आपणाक बघू शकताय. ह्यो कोकणचं मनीष, नमस्कार. चॅनलचं नाव कोकणचा मनीष ना. ओके. ह्यो मी दोडामार्कर समीर सावंत, नमस्कार. आणि या बाजूक या थोडंसं पुढे अमित वेंगुर्लेकर व्लॉग्स, आणि या बाजूक कोकणचा रायडर राजू. तर आमच्या सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि सगळ्यांका सपोर्ट करीत राहा. धन्यवाद. ऑल द बेस्ट आणि बाय बाय. सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन कोकणातले व्हिडिओ बघू सगळ्यांच्या चॅनलला विसरू नका. आणि आमच्या गावात या कारण बिग फॅन. बाय बाय. श्री गिरोबा देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत तसेच माझ्यासोबत असू देत आणि माझ्या ज्या मित्रांची लग्न जाणत नाही तर त्यांची लवकरात लवकर लग्न जाऊन देत असं मी या देवाकडे प्रार्थना करतोय. आणि सडेगोडवळे, केसरी, आंबोली आणि याच्यानंतर माझा कोणता आवडता गाव असत तर सांगली गाव हा. कारण सांगली गावात गेल्यानंतर मला खूप भारी वाटतं. गावच तसं हा, खूप सुंदर गाव. तर त्यामुळे मी त्या गावाच्या प्रेमात पडलंय. दुर्दैवाने मी या चारी पण गावापैकी एका पण गावामध्ये माझा जन्म जाऊक नाही. पण बी ऑप्शन म्हणजेच जर सांगली गावाचं माका जावय होचं जर भाग्य गावला तर मी स्वतः खूप भाग्यवान समजन. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडलो असाल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आणि एक सांगायचं राहिला तर सांगतोय श्री गिरोबा देवाच्या कृपेने आज किंवा उद्या यो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मला वाटतं 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. कारण फक्त आता 101 सबस्क्रायबर्स कमी होते 10,000 होत तर होती तशी मी अपेक्षा बाळगतोय. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तर काळजी घ्या आणि सोईन रहा. बाय बाय.